नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कवितांचे रसग्रहण या शृंखलेमध्ये आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संन्यस्त खड्ग या संगीत नाटकातील स्वातंत्र्यवीर सावरकर रचित एक पद, शतजन्म शोधिताना. मित्रांनो, रसग्रहण करत असताना आपण या नाटकाकडे तर आपण बघूच, कथानकाकडे आणि त्याच्याही पलीकडे या पदाकडे, या कवितेकडे बघता येतंय का, आपण हा प्रयत्न करूया. ठीक आहे. कवितेचं रसग्रहण करायच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे कवितेकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात. त्यामुळे हाच योग्य, तोच अयोग्य, तसं आपण नाही म्हणू शकत. कुणाची किती संवेदनशीलता आहे, किती कल्पनाशक्ती आहे, यावरून आपण कवितेचे वेगवेगळ्या बाजूंनी, वेगवेगळ्या दिशांनी आणि दृष्टिकोनांनी आपण रसग्रहण करू शकतो. तर आता आपण पाहूया शतजन्म शोधिताना या पदाचं रसग्रहण जे मी समजलं होते, ज्या पद्धतीने मी समजून घ्यायचा प्रयत्न केला या पदाकडे. आधी आपण संपूर्ण हे पद बघूया आणि मग रसग्रहणाकडे जाऊ. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. हा हाय जो न जाई मिठी घालू मी उठोनी, क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. मित्रहो, संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये हे पद जेव्हा येतं तेव्हा हे एक विरह गीत म्हणून येतं. विरह गीतच आहे, विरह कविताच आहे. पण नाटकाची जर आपण बाजू बघितली, नाटकाचं कथानक जर बघितलं, तर कथा अशी आहे नाटकामध्ये की प्रेयसी जी आहे ती तिचा नवरा जो असतो तो सेनापती असतो आणि एका कारणासाठी त्याला दरबारामध्ये, राज्यसभेमध्ये बोलवलं जातं सेनापतीला, आणि नुकतंच त्यांच्या लग्नाला 1 वर्ष झालेलं असतं. त्यामुळे ती त्या 1 वर्षाच्या त्या समारोहामध्ये किंवा त्या आनंदामध्ये ती बुडालेली असते. पण अचानक कळतं की दुसऱ्या एका राज्याने या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि या सेनापतीला बोलवलं जातं आणि सेनापती शूर असतो. आणि मग ती विचार करत असते की आता असं अचानक पहिल्या वर्षी लग्नाच्या, म्हणजे वाढदिवस पहिला लग्नाचा, आणि असं जर नवरा एकदम अचानक निघून गेला कुठल्या कामाला, तर साहजिक आहे कुठलीही स्त्री चिडेलच. तशी ती पण थोडीशी रुसून बसते, विचार करत असते की आता मी कशी रुसणार आणि मी कशी चिडणार आणि वगैरे वगैरे. पण तोपर्यंत कळतं की त्याला परस्पर युद्धावर देखील पाठवले, म्हणजे त्याला इथे यायची सुद्धा उसंत नाहीये, इतकं घनघोर आक्रमण या राज्यावर झालेलं आहे. आणि मग ते कळल्यानंतर ते जे दुःख आहे, तो जो विरह आहे, आणि आता हा विरह सुद्धा असा नाही की परगावी कुठेतरी गेलेलो आहे की असं काही, हे म्हणजे युद्धात तो गेलाय आणि युद्धाची जी शक्यता आहे ती मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे भीती वाटणं तर साहजिक आहेच आहे. त्यातनं दिवस सुद्धा कसा की लग्नाचा पहिल्या वाढदिवसाचा दिवस, आणि तेव्हा हे असं घडतंय. तर तिथे नायिका म्हणते की शतजन्म शोधिताना शत आरती विझाल्या. शतजन्म शोधिताना हा शोध आहे, हा कोणाचा शोध आहे तुम्हाला विचाराल तर शतजन्म शोधिताना म्हणजे शतजन्म या प्रियकराला शोधताना. म्हणजे इतके जन्मामागून जन्म मी घेतले, तेव्हा कुठे मला हा प्रियकर मिळालाय, तेव्हा कुठे मला हा दिवस बघायला मिळालाय, तेव्हा कुठे मला जसा हवा होता तसा नवरा मला मिळालाय, तसा प्रियकर मला मिळालाय, आणि ते शतजन्म मी शोधत होते ज्याला, तो आज मिळाला. शत आरती व्यर्थ झाल्या. म्हणजे याच्याकडे आता आपण आरती हा जो शब्द आहे तो आरती नाहीये, आरती आहे. म्हणजे तीवर रफार आहे, तर तो आर्त या शब्दातून आलेला. आणि आर्त म्हणजे दुःख म्हणा, वेदना म्हणा, पीडा म्हणा, हा त्याचा मूळ अर्थ आहे. पण या
काव्यामध्ये जर आपण विचार केला तर तो असा आहे की शतजन्म शोधिताना, हे 100 जन्म जेव्हा मी घेतले या शोधामध्ये या प्रियकराच्या, ते करता करता त्याच्यासाठी लागणारी जी साधना होती ती इतकी सुखद होती पण कठोर होती. सुखद पण कठोर इतकी होती की शत आरती व्यर्थ झाल्या. म्हणजे मोठमोठ्या वेदना ज्या आहेत, दुःख जी आहेत, ती सुद्धा त्याच्या पुढे मला फिकी वाटायला लागली आहेत. म्हणजे एवढ्या कष्टानंतर मी तुला मिळवलंय. सध्याच्या परिभाषेत सांगायचं तर इतक्या जन्मानंतर मी तुला मिळवलंय, तुला मी शोधू शकले आहे. या माझ्या शोध कार्यामध्ये मी यशस्वी झाले की मला तू सापडलास. शत आरती व्यर्थ झाल्या. अनेक वेदना सुद्धा त्याच्या पुढे फिक्या आहेत त्या साधनेपुढे. आणि व्यर्थ झाल्याचा अर्थ असा नाही की वाया गेल्या. व्यर्थ झाल्या म्हणजे त्याच्या पुढे हे फिकं आहे सगळं. ती जी साधना होती शतजन्मांची, त्यापुढे हे वेदना म्हणजे काहीच नाही. त्या शत वेदना दुःख म्हणजे काहीच नाही त्याच्या पुढे. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. शतसूर्य मालिकांच्या, आता हे शतसूर्यांच्या नाहीये, सूर्य मालिका. म्हणजे तुम्ही जर मी त्याचा जो अर्थ असा घेतो की आपली जर आकाशगंगा जर आपण बघितली किंवा नभांगण जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक तारे आहेत, ताऱ्यांचे पुंज आहेत, स्वतःच्या मालिका आहेत. सूर्यमालिका जशी आपली आहे तशा अनेक सूर्यमालिका आहेत. आणि त्या अनेक सूर्यमालिकांच्या जर तुम्ही नभांगणाकडे बघितलं तर ते छोटे 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 दिव्यांसारखे दिसतात. हे आपण काय म्हणू त्याला, त्याची उपमा दिलेली आहे सावरकरांनी की ते जे त्यांची दीपावली झाल्यासारखी वाटते. म्हणजे माझी जी साधना होती तुझ्या शोधामध्ये, त्याच्यापुढे त्या आर्तता जी आहे, वेदना ज्या, त्या तर त्याच्यापुढे फिक्या आहेतच. पण याचं तेज बघून, या साधनेचं आणि या प्रयत्नांचं माझं तेज बघून, की त्याची जी प्रखरता आहे, त्याची जी दिव्यता आहे, आता हे त्या प्रेयसीच्या मनातले शब्द आहेत. त्यामुळे आपण सलग सलग असं नाही म्हणू शकत की दिव्यता आणि भव्यता, पण त्याचं तेज जे आहे, त्याची प्रखरता अशी होती आणि त्याचं सौंदर्य सुद्धा. आता फक्त प्रखरता नाही बरं का, सूर्य म्हणलं की आपल्याला वाटतं की उष्ण काहीतरी आणि प्रखर आणि एकदम तसं नाही. प्रखरता तर आहेच, पण सौंदर्य देखील आहे. कारण की जोपर्यंत रात्र होत नाही तोपर्यंत सूर्यमालिकांच्या दीपावली ते जे दिवे आहेत, ते जे चमचमणारे जे दिवे आहेत आकाशातले, ते रात्र झाल्याशिवाय दिसत नाही आणि ते सुंदर दिसतात. अत्यंत सुंदर आकाश दिसतं जेव्हा तुम्ही शहरात आता दिसत नाही ते, पण थोडे गावात गेले, थोडे आड कुठे गेले तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण आकाश जे आहे रात्री ते ताऱ्यांनी भरून गेलेलं असतं आणि प्रचंड सुंदर ते दिसतं. आणि मग त्याच्या पुढे देखील, त्याही सुंदरतेच्या पुढे शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. म्हणजे त्याच्या पुढे त्या दीपावली जी होत आहे, उधळण जी होत आहे दिव्यांची, त्या प्रकाशांची, त्या सुद्धा याच्या पुढे जणू काही विझून गेलेल्या आहेत. त्यांचं तेज जे आहे ते निघून गेलेलं आहे. त्या तितक्याशा सुंदर दिसत नाहीत, वाटत नाहीत, तेवढं तेजपुंज वाटत नाही जेवढी ही साधना. हा शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. त्या कितीतरी सूर्यमालिकांच्या दीपावली सुद्धा विझून गेल्या. इतकी सुंदर, तेजोमय, तेजस्वी अशी ही माझी साधना आहे शतजन्मांची, तुला शोधण्याची. इतकं ते तेजस्वी आहे, इतकं ते लोभस सुद्धा आहे की त्याच्या पुढे हे सगळं काही फोल होत. आणि हा सगळा प्रयत्न करून झाल्यानंतर तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. आता ही गाठ, या कडव्यामध्ये गाठी हा शब्द दोनदा आलाय, पण दोन वेगवेगळ्या अर्थांनी आलाय, ते आपण बघूया. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. एवढ्या साधनेनंतर, एवढं सगळं काही गोष्टींचा त्याग केल्यानंतर
एवढी तपश्चर्या केल्यानंतर तू मला सापडलास, तेव्हा पडे प्रियासी, तेव्हा प्रिय कराशी एक क्षण माझ्या गाठीशी पडला आहे. माझ्या गाठी पडणे म्हणजे माझ्याकडे मिळालेलं आहे. आपण गाठी भेटी जसं म्हणतो ते तशी ती गाठ माहिती आहे नाही. गाठी म्हणजे मला मिळालाय, माझ्या गाठीला मिळाला. म्हणजे तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, तो गाठी म्हणजे मला मिळाला. त्या गाठीमध्ये आता ह्याचं आपण सोपं उदाहरण सांगतो. गाठीला बांधून ठेव असा एक वाक्प्रचार आहे आपल्याकडे. गाठीला बांध किंवा त्याची गाठ मारून ठेव म्हणजे लक्षात ठेव किंवा बांधून ठेव, तुझ्याकडेच राहू दे. थोडक्यात तुला तुझं स्वामित्व त्यावर राहू दे, तुला ते मिळू देत. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. एवढ्या प्रयत्नानंतर, एवढ्या तेजपुंज प्रयत्नानंतर हा एक क्षण मला प्रियकराबरोबर आज माझ्या गाठीस लागलेला आहे. आज मला तो मिळालेला आहे. आज तो माझा आहे. माझं त्या क्षणावर आज स्वामित्व आहे. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. सुख साधना युगांची, मगाशी मी म्हणालो की या साधनेमध्ये सुख देखील आहे, आनंद सुद्धा आहे, प्रखर आहे, त्याच्यामध्ये तपश्चर्या आहे, वेदना आहेत, सगळं काही आहे, पण ते सुखकारक आहे. कारण की हा प्रियकराचा शोध आहे. प्रियकराचा शोध हा दुःखदायक का असेल? शतजन्म जे तुम्ही घाललेत, प्रश्नच नाही की त्याच्यामध्ये साधना जी आहे ती तीव्र आहे, प्रखर आहे, पण सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. म्हणजे तिला हे एका अर्थी बरं पण वाटतंय की मी इतके प्रयत्न केले, पण या युगांची साधना जी आहे ती आज सिद्धीला मिळते, सिद्धी प्राप्त होते, त्या साधनेला सिद्धी प्राप्त होतीये. मित्रांनो, ही जुनी मराठी आहे आणि त्याच्यामध्ये सध्या हे शब्द वापरले जात नाहीत, दुर्दैवाने म्हणा किंवा कुठल्याही कारणाने, पण साधना सिद्धीस जाते हेच शब्द आहेत, असाच शब्दप्रयोग असतो. उत्तम मराठीमध्ये असाच शब्दप्रयोग व्हायला हवा. साधना सिद्धीस जाते, साधनेला सिद्धी प्राप्त होते, हेच वाक्प्रचार आहेत, हेच शब्दप्रयोग आहेत. आणि अर्थात तात्यारावांचे शब्द आहेत. आपल्यासाठी तर ते म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथाप्रमाणेच शुद्ध आणि पवित्र असतात. सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. आता आधी बघा, तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, तो एक मला क्षण आज एक मिळाला. सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. सिद्धी अंततः माझ्या साधनेला सिद्धीस ती साधना गेली, सिद्धी मिळाली. म्हणजे काय तर ज्यासाठी ही साधना केली होती, ज्यासाठी हे प्रयत्न केले होते, याच्यासाठी केला अट्टहास ज्याच्यासाठी केलेला होता, तो प्रियकर मला आज मिळालेला आहे. ती साधना सिद्धीस गेली, लयास गेली. आता ते मला जे हवं होतं ते मला मिळालं. ते अंती गाठी म्हणजे गाठणे. हा गाठीचा अर्थ इथे हा आहे. आपण गाठतो ना एखाद्या गोष्टीला, पळून पळून गाठलं, तसं तो हा अर्थ आहे ते की गाठलं. सरते शेवटी माझ्या साधनेनी, या सुख साधनेनी, सुखद साधनेनी सिद्धी गाठली आणि मला हा क्षण आज मिळाला. आता पुढचं कडवं काय की हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठवणी. आता बघा गंमत कशी झालीये. तिला खूप प्रयत्नानंतर हा प्रियकर मिळालाय. प्रेमगीत आहे का अर्थी प्रेम विरह गीते नाही असं नाही. आणि आधीच्या ह्याच्यामध्ये कडव्यांमध्ये आपल्याला कळलं की किती प्रयत्नानंतर, किती साधनेनंतर तिला हा क्षण प्राप्त झालाय, किती साधनेनंतर तिला हे दिवस बघायला मिळाले, तिची साधना सिद्धीस गेलीये. पण झालंय काय नाटकामध्ये, प्रियकर जो आहे सेनापती, त्याला बोलावणं आले आणि तो गेला युद्धावर. विरह झालेला आहे, ताटातूट झालेली आहे.
युगायुगांच्या साधनेनंतर एखादी गोष्ट मिळावी आणि ती काही क्षणांमध्ये तुमच्यापासून दूर निघून जावी, तर ते कसं होईल? तर हा हाय जो न जाई मिठी घालून उठून. आता याचा मी जो अर्थ घेतला तो मी तुम्हाला सांगतो. हा हाय जो न जाई, आता याच्यामध्ये हाय जी आहे ती एक प्रकारची हे वेदनेचे स्वर आहेत की हे हाय काय झाले, तसं ते हे हा हाय जो न जाई, हा हाय जात नाहीये. हा हाय जो जात नाहीये, कधी जात नाहीये. मी मिठी घालू मी उठवणी, मी उठून मिठी घालते, मिठी मारते माझ्या प्रियकराला, अशी प्रबळ इच्छा तिला होती. ते जे दुःख आहे की आता तिला खरं तर तिने खूप स्वप्न रंगवली होती ना, की तो ज्या राज्यसभेत येईल तेव्हा मी त्याच्यावर रोषील, मग तो जवळ घेईल, मग ते आपण हिंदीमध्ये ज्याला रूठना मनाना वगैरे म्हणतो तसं काय काय होईल, प्रेम प्रसंग येतील. आणि त्याच्यात सुद्धा थोडीशी गंमत आहे. तरी सुद्धा मग ती म्हणते की हा हाय जो न जाई मिठी घालू मी उठून. तो हाय जो आहे, ते दुःख जे आहे, ती सल जी आहे की मी मिठी नाही मारू शकले माझ्या प्रियकराला, मी एक मिठी नाही मारू शकले. ज्याला आपण म्हणतो ना की मला शेवटचं एकदा जवळ घेऊ देत, मला शेवटचं एकदा भेटू देत, मला शेवटचं एकदा मिठी मारू देत, एकदा मिठीमध्ये मला घेऊ देत. ती जी भावना आहे, ती भावना इथे हा हाय जो न जाई मिठी घालू मी उठवणी. वाक्य शेवटचे शब्द मी अलीकडे घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. मी मिठी घालू मी उठवणी हा हाय जो न जाई. मिठी घालण्याची इच्छा जी होती, जी सल जी होती, ती काही केल्या ती सल जात नाहीये, ते अजून सलतय मनामध्ये कुठेतरी. हा हाय जो न जाई मिठी घालू मी उठवणी, ही ताटातूट झालेली आहे, विरह ओढवलेला आहे. क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी. म्हणजे खरं तर आधीच्या कडव्यामध्ये दिलेलं आहे की तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी. तो एक क्षण मला मिळालेला होता जो माझा होता. हा एक क्षण युगांच्या साधनेनंतर जो मला लाभलेला होता प्रियकराबरोबरचा, एवढ्या सगळ्या साधनेनंतर, एवढ्या सगळ्या शतजन्मांच्या शोधानंतर जेव्हा मला हा क्षण एक लाभलेला होता, तेव्हा मला खरं तर त्याला मिठीत घ्यायचं होतं, खरं तर मला आलिंगन द्यायचं होतं, खरं तर मला प्रेमाने तो क्षण घालवायचा होता, पण मला ते करता आलं नाही त्या क्षणामध्ये. आणि ही सल कुठेतरी जी आहे ती बोचती आतमध्ये. क्षण तो क्षणात गेला. तो क्षण जो होता तो निघून गेला, कळला सुद्धा नाही कधी आला आणि कधी गेला. क्षण तो क्षणात निघून गेला. त्याच्यावर मला गुलजारांचं एका कवितेतलं वाक्य थोडं आठवतं की कितनी सी जान होती एक पल की, इतनी सी जान होती. मग एखाद्या क्षणाची अशी किती किती सजीव असतो त्याचा. कितनी सी जान होती एक पल की, बस इतनी सी होती हाँ, मगर कुछ पल बरसो जिंदा रहते हैं. तर तो जो क्षण जो होता त्याचा क्षणाचा अवधी जो आहे तो किती असणार आहे? असा क्षणभरच असणार आहे. क्षणाचा अवधी जो आहे तो क्षणभरच असणार आहे, पण तो क्षण आयुष्यभर टिकावा ही इच्छा सगळ्यांची असते. तीच या प्रेयसीची पण आहे. पण तिला तो मिळाला नाही, तो निघून गेला. आणि आता तो भेटणार कधी? आणि पुढे जाऊन तर तो ह्यांच्या शत्रूच्या तावडीत सापडतो, सेनापतीचा नवरा, आणि मग ती त्याला सोडायला म्हणून जाते. ते नाटकामध्ये पुढे आहे बरंच, पण तो क्षण निसटून गेला तिच्या हातून. तिला आलिंगन द्यायचं होतं, ते राहून गेलं. तो युद्धाला गेला, त्यांनी कर्म महत्वाचं समजलं आणि तो निघून गेला. आता तो क्षण परत कसा मिळणार? आता पुन्हा 100 जन्मांची वाट बघावी लागणार. क्षण तो क्षणात गेला.
एके ठिकाणी मी असं वाचलं होतं की पुलंनी सांगितलं होतं की या वाक्यासाठी क्षण तो क्षणात गेला याच्यासाठी सावरकरांना खरं तर नोबेल वगैरे मिळालं पाहिजे साहित्याचं असं. पण हे कवी मनच आहे जे हे म्हणू शकतं क्षण तो क्षणात गेला. आणि हे किती कमाल आहे. एकच माणूस प्रखर राष्ट्रवादी पण आहे, स्वातंत्र्य सैनिक पण आहे, तत्वज्ञानी पण आहे, वकील पण आहे, समाजशास्त्री पण आहे, समाजाबद्दल विचार पण करतोय, हिंदुत्ववादी पण आहे, भाषाशास्त्री पण, भाषामध्ये सुद्धा आवड आहे, समाजाची आवड आहे, कवी सुद्धा आहे. किती माणसाला एका पैलू असावेत हा विचार करून चक्रावून झाला होता. पण कवी मनाची ही गंमत आहे. क्षण तो क्षणात गेला. क्षणाचा जीव किती असतो, कितलीसी जान होती एक पल की. तसं झालं ते. क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटून. आता हा हातचा क्षण माझा निघून गेला. आलिंगन द्यायचं होतं, मला जमलं नाही. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाला. आता पुन्हा ती साधना तिच्या मनामध्ये घोंगावू लागले की आज किती साधना करून मी हा क्षण मिळवलेला होता आणि तो निसटून गेला तर तुम्हाला देखील काय वाटेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करताय आणि ती गोष्ट तुमच्या समोर आली, तो एक क्षण तुमच्यासाठी आलेला आणि तो जर हातातून निसटून गेला तर किती दुःख होईल तुम्हाला. इथे तर प्रियकर आहे, इथे तर आयुष्याचा साथीदार आहे, जोडीदार आहे, ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं तो नवरा आहे आणि तो क्षणात निघून गेला. तो क्षण जो होता जो तिचा होता, फक्त आणि फक्त तिचा युगायुगांच्या साधनेनंतर मिळालेला होता, तो सुद्धा निसटून गेला. क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटून. आता आपण परत पहिलं वाक्य बघूया. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. मगाशी मी म्हणलो तसं की कुठल्या वाक्याकडे, कुठल्या कवितेकडे तुम्ही कसं बघताय हे संदर्भ, संवेदना यांवर देखील अवलंबून असतं. सुरुवातीला मी जो अर्थ सांगितला शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, आता हे सगळी पार्श्वभूमी कळल्यानंतर, तो क्षण निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा आता आपण ते वाक्य वाचूया. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. हे शतजन्म जे मी शोधत होते, त्याच्या माझ्या वेदना होत्या, ते जे दुःख होतं, त्या सगळ्या व्यर्थ झाल्या. हाय जो न जाई मिठी घालून उठून येतील. आलिंगन नाही देता आलं मला. शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. शत सूर्य मालिकांच्या दीपावली विसाल्या. तारांगणामध्ये, नभांगणामध्ये बघत असताना जेव्हा काही चांदणे आपल्याला दिसतात, त्यांचा संबंध आपण बरेचदा स्वप्नांशी जोडतो. तारकांचा, चांदण्यांचा, या सूर्यमालिकांचा, आकाशगंगेचा जे काही आपल्याला दिसतं त्या नभांगणामध्ये, त्याचा संबंध आपण स्वप्नांशी जोडतो. त्याच्याकडे बघून आपण स्वप्न रंगवत असतो. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विसाल्या. त्या स्वप्नांचं आता काय होणार. त्यांच्याकडे बघून जी स्वप्न बघितली होती त्यांचं आता काय होणार. तर कवितेचं रसग्रहण म्हणा किंवा या कवितेबद्दल किंवा नाटकाच्या बाजूने जर आपण बघितलं किंवा नाटकातील जी पात्र आहेत, कथानक आहे, त्याच्या बाजूने जर बघितलं तर मला हा अर्थ सुचला किंवा या पद्धतीने मी या कवितेकडे बघितलं. कदाचित सगळ्यांना पटेल असं नाही आहे. मी पुन्हा मी सांगतो, कवितेकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. हाच बरोबर, हा चुकीचा असं नाही म्हणू शकत. जसं मग आता मी पहिलं कडवं जे आहे त्याचा पहिल्यांदा अर्थ वेगळा सांगितला, पण जेव्हा कविता संपली तेव्हा पुन्हा एकदा जेव्हा मी हे वाक्य वाचलं माझं मी सुद्धा, तेव्हा मला या वाक्याचा वेगळा अर्थ मिळाला, या कडव्याचा वेगळा अर्थ मिळाला. आणि जेव्हा ते शतजन्म शोधिताना, ती जी वेदना आहे ती आता डोळ्यासमोर दिसू लागली आहे. प्रेयसीला ती वेदना आता डोळ्यासमोर दिसू लागली आहे. तर अशी ही कविता. आता याच्या पलीकडे थोडंसं सांगायचं झालं तर स्वातंत्र्यवीर सावरकर, तात्याराव यांचं आयुष्य खूप खडतर गेलंय. त्यांचं आयुष्य खूप खडतर गेलंय.
कोणाला काहीही वाटो, कोणी काहीही खोटं नाटं सांगत बसू, ज्याला हवं ते खुशाल सांगू, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अत्यंत खडतर आयुष्य जगलेले आहेत ते. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीने देखील. आपण हे विसरून जातो की हे जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे कोणी, त्यांना देखील कुटुंब होतं, त्यांना सुद्धा त्यांची बायका, मुलं वगैरे सगळे होते. त्यांनी ते दिवस कसे काढले असतील मला सांगा. आयुष्याचं तरुण जो अवधी जो आहे, तारुण्याचा जो काळ आहे, तो सावरकरांनी काळे पाणी भोगत घालवला. जेव्हा आपल्यासारखी मंडळी त्या तारुण्यामध्ये इकडे फिरायला गेलो, तिकडे फिरायला गेलो, हे केलं, आज मी ते केलं, हे घेतलं, हे करतोय, त्या वयामध्ये सावरकरांनी काळे पाणी भोगलेलं आहे. आणि एखाद दुसरं वर्ष नाही, कैक वर्ष भोगलेलं. म्हणजे त्यांचं तारुण्य सगळं निघून गेलं, संपून गेलं, तेव्हा ते बाहेर पडले. आणि हे विचार करत असताना आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तात्यारावांबरोबर त्यांच्या पत्नी, त्यांना देखील हा त्रास सहन करावा लागलाच. हा विरह जो आहे हा त्यांनाही सहन करावा लागलाच की. इतकी वर्ष नवऱ्यापासून झालेली ताटातूट, तो जगलाय, मेलाय, कसा जगतोय माहित नाही. हे ठीक आहे की सावरकरांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत होतं, पण शेवटी कितीही जरी झालं तरी तात्याराव हे यजमान होते त्यांचे. स्वतःचा नवरा जर दुसरीकडे कुठे असेल तर कुठल्याही पत्नीला कसं चैन पडेल, कसं चैन पडू शकतं. मला असं वाटतं, हा संपूर्णतः माझा विचार आहे की त्या काळेपाटीतून निघाल्यानंतर सावरकरांच्या ज्या काही संन्यस्त खड्ग म्हणा किंवा ज्या काही काव्य रचना आहेत, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हे दुःख डोकावतं. मला हे जाणवतं, त्याची झाक मला दिसते याच्यामध्ये. मग कदाचित हे शब्द सुचत असताना, कदाचित हे शब्द रचत असताना त्यांना आपली पत्नी तर डोळ्यासमोर येत नसेल ना, की तिने हे दिवस कसे घालवले, कसे काढले तिने हे दिवस. जसा तो सेनापती युद्धाला गेला आणि तो तावडीत अडकला शत्रूच्या, आणि त्याचं काय झालं काय नाही माहित नाही. संन्यस्त खड्गाची ही कथानक आहे. कुठे ना कुठे सावरकरांच्या पत्नीचं सुद्धा कुठे ना कुठे हेच झालं असणार आहे. सावरकरांना देखील पकडून नेलं, कधी इंग्लंडला नेलं, कधी इकडे नेलं, कधी काळे पाणी कुठे नेतायत माहित नाही. कुणाशी भेटायची मुभा नाही, पत्र व्यवहार नाही, काही नाही. त्या पत्नीने काय करायचं. उभं तारुण्य या जोडप्याचं, आता मी जोडप्याचं म्हणतो कारण की स्वातंत्र्य लढा हा एक भाग झाला, पण शेवटी ते नवरा बायको होते. आपण हे कसं काय विसरू शकतो. त्या जोडप्याचं तारुण्याचं जे वय होतं ते सगळं करपून गेलं, विरहात मध्ये करपून गेलं. त्याची कुठेतरी झाक, ते दुःख कुठेतरी मला त्यांच्या शब्दांमध्ये दिसतं. कुठेच मला खरोखरच असं वाटतं की संन्यस्त खड्गामध्ये जी काही नायिकेच्या तोंडी जे काही शब्द आहेत, जे काही काव्य आहेत, रचना आहेत, ज्या काही, मला तर कधी कधी वाटतं की त्या सावरकरांनी बहुतेक आपल्या पत्नीकडे बघून रचल्यात का काय. आता हे याचा कुठे पुरावा किंवा माझ्याकडे तसा काही संदर्भ नाहीये, पण हा माझा काय असेल, कदाचित मी चुकीचाही असू शकतो, प्रश्न हा नाहीये. पण मला ते दिसतं, कारण की शेवटी कसं आहे, कवी असो कलाकार असो, तो जे जगत असतो, त्याने जे बघितलेलं असतं, त्याचे जे संदर्भ असतात ते त्याच्या आजूबाजूचे असतात, आणि तिकडनंच कुठे ना कुठे ते सगळं सुचत असतं. असं ढगातनं कुठनं काही येत नाही. जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला ते नाही तोपर्यंत तुम्ही ते कसं करणार आहात. तर तुम्ही त्याची कल्पनाच केलेली नाही, ते तुम्ही कसं काय हे करू शकता. तसं होत नाही. कवी आणि कलेच्या बाबतीत तसं होत नाही. तुम्ही जे जगता तेच बरेचदा तुमच्या शब्दांमध्ये, किंवा तुम्ही ज्याची कल्पना केलेली असते तेच तुमच्या शब्दांमध्ये येतं. आणि ते मला कुठेतरी
या काव्यामध्ये, या रचनांमध्ये दिसतं, ते दुःख मला दिसतं. तर मित्र हो, हा होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना एक आदरांजली वाहण्याचा एक प्रयत्न माझ्याकडून, या यूट्यूब चॅनलकडून. मित्रांनो, जाता जाता आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा कोणीही काहीही वाटेल ते गैरसमज पसरवो. स्वातंत्र्यवीर कालही स्वातंत्र्यवीर होते. त्यांचं स्थान आजही अढळ आहे, उद्याही अढळच राहील. कारण की हिराला कुठल्या सांगण्याची आणि पैलू बिलूची गरज नसते, कारण की तो हिरा आधीही हिराच असतो आणि तो नंतरही हिराच राहतो. त्याच्यात बदल होत नाही. तर आपल्या वीरांचं स्तवन, त्यांची भक्ती म्हणा किंवा त्यांच्याबद्दल आदर जर आपण नाही ठेवला तर कोण ठेवणार आहे? याचा अर्थ असा नाही की त्यांनी जे सांगितलं ते सगळंच आपल्याला पटलं पाहिजे, प्रश्न हा नाहीये. पण आज तात्याराव सावरकर हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा नम्रतेने, आदराने तुमची मान हे झुकतेच. आणि झुकत नसेल तर पुन्हा एकदा विचार करून बघा, त्यांचं चरित्र एकदा वाचून बघा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा त्याग बघा. फक्त सावरकरांचं बघू नका, त्यांचे भाऊ, थोरले भाऊ, धाकटे बंधू, त्यांच्या पत्नी, त्यांचं आयुष्य कसं गेलं, त्यांच्या एका बंधूचा मृत्यू कसा झाला, हेही वाचा. म्हणजे तुम्हाला कळेल की सावरकर नक्की काय होते. व्हॉट्सॲप आणि याच्यावर जाऊ नका. तर मित्र हो, हे रसग्रहण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. तुमचे जर काही या कवितेबद्दल, या काव्याबद्दल वेगळे विचार असतील तर तेही मला लिहून कळवा कॉमेंट्समध्ये. मला वाचायला नक्की आवडेल. आणि रसग्रहण आवडलं असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनलवरती तर एकदा माझ्या चॅनलवरती जाऊन कुठले विषयांवरती व्हिडिओज आहेत तेही एकदा बघा. माझ्या चॅनलला मेंबरशिप सुद्धा आहे, तेही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला सुद्धा काही गोष्टी सांगायला मिळतील की आम्हाला हे ऐकायचं आहे, आम्हाला या विषयाबद्दल ऐकायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर मित्र हो, आज रजा घेतो. पुन्हा भेटू पुढची कुठली तरी कविता वगैरे घेऊन, किंवा कथा घेऊन, किंवा पुस्तकाबद्दल, किंवा असंच कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.